सुजित नाईक कारेवलीच्या आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचे. सुजित नाईक कारेवली आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. प्लीज फास्ट. चला आपण लगेचच मॅचला करूया सुरुवात. वेताल कोपर कॅप्टन, आपले बॅटर यशराज, आपली तयारी झाली असेल तर आपण लवकरात लवकर पोहोचायचं मैदानाच्या आतमध्ये, वेळ न घेता करूया आपण मॅचला सुरुवात. पुन्हा एकदा असेल कॉमेंटर बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र आवाज बिनार इन ऍक्शन खेळतीय आणि या संदेशजी वखारे यांचा आपण आवाज ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून. यस, थँक्यू व्हेरी मच राहुल भोईर. वळूया आपण मॅचच्या दिशेने. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुमित मात्रे विथ यशराज पाटील. फ्रंट लाईन षटक. बॉल टीम भिनारच्या बाजूने जतीन राणेच्या हातामध्ये आपण पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन खेळायला सुरुवात. षटकातील पहिला बॉल जतीन राणे. पहिलाच बॉल अतिशय सुरेख फटका. गॅप शोधली. यस, गॅप मोठा नाही, धावांचा डोटा. बॉल निघून गेलाय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. सुमित मात्रेच्या बॅट मधून या बॉलेस देखील इनसाइड आउट खेळून काढलाय. हा फटका देखील दमदार आहे. मिडल ऑफ द बॅट जरूर झाला. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल दुसरा फटका. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. दोन्ही टीम्स भरपूर मजबूत आहेत. श्री बेताल कोपर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आवाज भिनार. मात्र पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके, 2 चौकार आल्या त्या ठिकाणी सुमित मात्रेच्या बॅट मधून. व्हॉट अ स्टार्ट. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आणि आवश्यक देखील आहे, कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला. परंतु क्रिकेटमध्ये भरपूर अनिश्चित आहे. सो कमबॅक केलं जाईल का पाहूया. जतीन राणे पुन्हा एकदा. फुल टॉस आहे. ऑन साइडला भिडकावलाय. नो बॉलचा इशारा आलाय. हा बॉल देखील निघून गेलाय सीमा पार. 4 धावा सोबतच नो बॉलची 1 धाव. ट्रिक पण झाली.
व्हॉट अ स्टार्ट, काय कमालीची सुरुवात. 3 चौकार आणि सोबतच हा फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल देखील उडवलाय समोरच्या दिशेने. किरण भोईर झेल खाली, टीमचे कॅप्टन. कॅच पकडली गेली आहे का? नाही आहे, ड्रॉप आहे. पकडली गेली असती तरी देखील काही फरक पडला नसता, कारण फ्री हिट बॉल होता. सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगल सोबतच धावफलक 14 वर पोहोचलाय. आता मात्र पहिल्यांदाच स्ट्राईक घेणला आपण यशराज पाटीलला पाहतोय. द बॅन इन रेड पनामा गॅप. यस, अगदी इंटरनॅशनल खेळाडू ज्या प्रकारे आपण पाहत असतोय तो लुक या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र लुक असून चालणार नाही आहे. खेळ कसा आहे हे आपल्याला पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. नक्कीच या फलंदाजाचा आत्मविश्वास जो आहे तो अधिक असेल यात काही शंका नाही आहे, कारण पहिलाच बॉल खेळत असताना मात्र रिपॉस अटॅम्प कमालीचा फटका. 4 सोबत अकाउंट ओपन केला यशराज पाटीलने देखील. षटकातील पुढचा बॉल जतीन राणे. या बॉलेस देखील वाडा स्ट्रोक. बॉल अगदी गोलीच्या वेगाने निघून जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. चौकार. म्हणजे ते काही माघार घेतच नाही. यस, तर आमचे गुणलेखक युवराज केने मला सांगतायत जोर घेतली आहे. मान्य आहे, कारण 5 बॉल टाकून झाल्यात आणि 5 चौकार देखील आपण पाहिल्यात. धावफलक जे आहे ते पुढे सरकलाय. 22 22 धावा धावफलकावर आपण पाहतोय. या षटकातील हा 5वा चौकार. याआधी 3 चौकार फलंदाज सुमित म्हात्रेच्या बॅटमधून पाहिलाय आणि त्यानंतर मात्र यशराजच्या बॅटमधून 2 चौकार. व्हॉट अ स्टार्ट. श्री वेताल कोपर संघ आपण पाहतोय. या बॉलेस देखील रिव्हर्स अटॅम्प पाहायला मिळतोय, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. पायावर चेंडू आदलला होता. सिंगल कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर धावा धावफलकावर आहेत बिनबाद तब्बल 23 धावा. सातत्याने नक्कीच आम्ही सांगत असतो की सुरुवात खूप महत्त्वाची असते तुमची, आणि या ठिकाणी चांगली सुरुवात झाली आहे श्री वेताल कोपर टीमच्या बाजूने. टॉस हरला, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करावी याचे एक उत्तम उदाहरण या ठिकाणी पेश केलं आहे फलंदाज सुमित म्हात्रे सोबतच यशराज पाटीलने. 23 धावा धावफलकावर. यस, गोलंदाजीमध्ये परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर प्रणव भोईर येतोय. क्षेत्ररक्षण आता मात्र तुम्हाला फैलावलेलं पाहायला मिळेल, कारण पॉवर प्लेचं बंधन संपलंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा. तर आता मात्र षटक क्रमांक 2. पहिला बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. वेग 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 भन्नाट वेग त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. आपण हे ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी ऑफस्टिक सोडून चेंडू हाताला होता. अतिशय सुरेख चेंडू प्रणव भोईरच्या माध्यमातून. आता मात्र कमबॅक आवश्यक आहे टीम भिनारसाठी. तर त्या उलट श्री वेताल कोपर टीमचा विचार केला तर या प्रकारची धावसंख्या पुढे देखील पाहायला मिळाली तर एक चांगलं टोटल धावफलकावर पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस बॉलला उडवला इनफिल्डच्या वरून. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषा पार. 4 धावा. चौकार.
नक्कीच चांगली फलंदाजी जणू काही या दोन्ही फलंदाजांना फक्त आणि फक्त 4चा पाडा येतोय की काय, कारण 8 बॉलचा खेळ झालाय आणि 8 पैकी 6 बॉलवर चौकार पाहायला मिळाल्यात. वारंवार चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून प्रत्येकी 3 चौकार आपण पाहिल्यात आतापर्यंत. सुरुवात चांगली झाली आहे, धावसंख्या चांगली पाहायला मिळते आहे. या वेळेस पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सरळ यष्ट्यांचा भेद घेतोय. त्रिफलाची फलंदाज बाद, पहिली विकेट. पहिली विकेट त्या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच धावा भरपूर चांगला येत असताना मात्र एक चुकीच्या फटक्याची निवड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. दिलस्कूप पॅटरशिप करायचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. खरं तर या फटक्यासाठी योग्य चेंडूची निवड असणं खूप गरजेचं असतंय. मात्र यावेळेस फटक्यामागे चुकी झाली, बॉल यष्ट्यांवर धडकला आणि त्यानंतर मात्र पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज यश घरत मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस मात्र योग्य फटक्याची निवड. ज्या फटक्या बाबत चर्चा चालू होती तो फटका मात्र या ठिकाणी आलाय. फलंदाज यश घरतच्या बॅट मधून निघणारा पहिला चौकार. सोबत अकाउंट ओपन केलंय. चांगली फलंदाजी या ठिकाणी. या इनिंग मधील हा 7वा चौकार. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस मात्र बीट केलाय फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला, चौकार. आणि त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना हा निर्धाव चेंडू फेकलाय त्या ठिकाणी प्रणव भोईरने. 31 31 धावा धावफलकावर आहेत. गोरसाई विलय चेंज करणं. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल सोडून दिलाय, मात्र का सोडलाय याचं उत्तर यश घरतला द्यावं लागेल. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. अतिश भोईर ॲज अ कीपर. एबी. यस, 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. एक गडी बाद. 31 31 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या होत्या, मात्र या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा सोबतच एक विकेट देखील काढली आहे गोलंदाज प्रणव भोईरने. अर्थातच पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करणं गरजेचं होतं टीम भिनारसाठी, आणि ते कमबॅक मात्र प्रणव भोईरने करून दाखवलंय. आपल्या टीमला सांगितलं सब्र रख, मेहनत जारी है, वक्त एक दिन खुद आकर बोलेगा, चल बेटा अब तेरी बारी है. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर रोहन भोईर येतोय. पाहूया रोहन कशा प्रकारे षटक हाताळेल, कारण मागच्या मॅचमध्ये अगदी कमालीचं षटक फेकलं होतं रोहनने. अर्थातच आजच्या दिवसातील पहिली मॅच जी आपण पाहिली होती, ज्या ठिकाणी पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा कुठल्या गेल्या होत्या, परंतु तिसरं षटक फेकत असताना अतिशय चांगली गोलंदाजी रोहन भोईरने केली होती. ज्या षटकामध्ये 2 विकेट सोबतच फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्या मॅचचा हेरो देखील ठरला होता. मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती. तर त्या मॅचचा हेरो आता मात्र काय करेल हे आपण पाहूया. षटक क्रमांक 3. समोर सुमित म्हात्रेला आपण पाहतोय. 4 बॉल आतापर्यंत खेळलाय आणि 4 पैकी 3 बॉल जे आहेत ते त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर केले होते. चौकार आल्यात त्याच्यात बॅटमधून 3 आतापर्यंत. नक्कीच एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली आहे, परंतु आज या ठिकाणावर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या बलेचा बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. सुमित म्हात्रे बाक टू द डगआउट.
दोन महत्वाच्या विकेट्स आतापर्यंत आल्यात टीम भिनारसाठी. नवीन फलंदाज इन ॲट 4 नंबर 4थ्या क्रमांकावरती जतीन मडवी आलाय. रोहन भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस आहे. समोरच्या दिशेने प्रहार झालाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. प्रकारचे चेंडू जर तुम्ही जतीन मडवीला हाताला तर मात्र तो दिवसभर मारेल, काही शंका नाहीये. पहिल्या 3 फलंदाजांनी चौकारासोबत अकाउंट ओपन केला तर जतीन मडवीने षटकारासोबत अकाउंट ओपन केलंय. जो येतोय तो ठोकतोय. काय कमालीची फलंदाजी आपण पाहतोय. 6 धावफलक पुढे सरकलंय. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. रोहन भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिला बॉलवर विकेट तर दुसऱ्या बॉलवर मोठा फटका आलाय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉलला पुढे ठेवला होता. देवराज भोईर बॉल पर्यंत पोहोचतोय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. मित्र नक्कीच भिनार म्हटलं की दिनेश भोईर हे देखील एक मोठं नाव आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलंय. आणि रोहन भोईर दिनेश भोईर यांचे सुपुत्र आहेत. एक उगवता सितारा टीम भिनारसाठी. नवा आहे परंतु छावा आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. रोहन भोईरच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. यश घरत सज्ज झालाय त्या ठिकाणी. पहिला बॉलवर चौकार आणि त्यानंतर मात्र 2 निर्धाव चेंडू खेळला होता. टीम देवरुंगचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस पुन्हा एकदा पार्टनरशिपसाठी प्रयत्न जरूर झाले होते परंतु अवघात असं संपर्क नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते त्या ठिकाणी. यश घरत सातत्याने प्रयत्न करतोय त्या ठिकाणी पार्टनरशिपसाठी. एक चौकार जरूर त्याच्या बॅटमधून आपण पाहिलंय. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल खेळत असताना वैयक्तिक चौकार ठोकला होता. पार्टनरशिपच्या माध्यमातूनच तो चौकार आला होता. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागतंय. त्याचं कारण म्हणजे समोर एक डावखुरा फलंदाज आहे जतीन मडवी. षटकातील पुढचा बॉल. या बॉल स्लोवरचा वापर. वेग परिवर्तन परंतु दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतात. वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. फोर नॉट. 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील काही बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. रोहन भोईर पुन्हा एकदा. या वेळेस देखील बॉल सोडून दिलाय. नक्कीच दिशा योग्य आहे का तपासलं जाईल पंचांच्या माध्यमातून. योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत येईल यात काही शंका नाही आहे. संजय पाटील सर द मॅन फ्रॉम कारिवली त्या ठिकाणी सज्ज आहेत. पिचिंग कुठे आहे नक्कीच पाहिली जाईल त्या ठिकाणी. लाईन बिलॉंग्स टू अंपायर्स. 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 2 विकेट्स. यस तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवलाय. हा बॉल जो आहे तो वाईड आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे.
यस, इट्स अ वाईट बॉल. व्हाईट बॉल सोबत धावफलक पुढे सरकेल. 41 41 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात रोहन भोईरने. षटकातील पुढचा बॉल समोर जतीन मडवी. या बॉलर्स देखील पार्टनरशिपचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॉल अगदी वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. निर्धावच्या स्वरूपात एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकातील अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. रोहन भोईर बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. षटकार लागल्यानंतर कमबॅक जरूर केलंय. या बॉल स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, फिंगर रोल केल्या होत्या त्या ठिकाणी. पुन्हा एकदा बीट केलंय जतीनला. बॉल निर्धाव जातोय. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 41 41 धावा. नक्कीच हे स्टँड आपण पाहू शकता ज्या ठिकाणी संपूर्ण भिनार टीमचे पाठीरागे आहेत. खास करून त्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन. विलास गुलवी आहेत त्या ठिकाणी, मनीष भोईर आहेत, हनुमान भोईर आहेत, सोबतच भगवान गुलवी. संपूर्ण भिनार टीमचे पाठीरागे या समीर देखील आहे. सुयोग हरेश भोईर यांना विसरून चालणार नाहीये. मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 41 41 धावा धावफलकावर. आकाश भोईर देखील त्या ठिकाणी आहे. शेवटचा अंतिम षटक. प्रणय भोईर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. मागच्या मॅचमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. एक चांगलं षटक जरूर फेकलं होतं प्रणयने, परंतु या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. समोर आपण घरतला पाहतोय. षटकातील पहिला बॉल. या बॉलेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. 42 धावा. टीम जय अंबिका देवरुंग टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. लो फुल टॉस बॉल. आडव्या बॅटने प्रहार झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवला गेलाय. फक्त आणि फक्त एकच धाव. एकपेक्षा अधिक काही एक नाही. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे धावांवर रोख लावलं गेलंय टीम भिनारच्या बाजूने. प्रणव भोईरचं चांगलं षटक, त्यानंतर रोहन भोईरचं चांगलं षटक आणि या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल अनपेक्षित उचली घेतली आणि त्यानंतर मात्र बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय निर्धावच्या स्वरूपात. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जतीन मडवी हा तिसरा निर्धाव चेंडू खेळतोय. सुरुवात तर षटकारासोबत केली होती, मात्र त्यानंतर जतीनला देखील थोडं बांधून ठेवलंय असंच म्हणावं लागेल. यावेळेला जोरदार अपील. पंच सहमत नाही आहेत. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. सिद्धिविनायक अंजूर टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क साधा. सिद्धिविनायक अंजूर. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ आपण पाहतोय. अंतिम 3 बॉल बाकी आहेत आणि त्यानंतर आपल्याला समजेल श्री बेताल कोपर टीमच्या बाजूने टार्गेट किती धावांचं उभं केलं जाईल. एक चांगलं टोटल उभं करणं गरजेचं आहे कारण टीम भिनारकडे देखील भरपूर मोठी फलंदाजी आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस आपला स्टेपमध्ये चुकी. डेड बॉल. नक्कीच टीम भिनारचा विचार केला तर प्रणय भोईर, प्रणव भोईर, त्यानंतर रोहित भोईर चांगले फलंदाज आहेत. जतीन राणेकडे देखील चांगली फलंदाजी आहे आणि त्यानंतर अनुभवाचा भंडार सुनील भोईर, किरण भोईर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील हवा तसा संपर्क नाही आहे. क्षेत्ररक्षक आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू उचलला जातोय. रोहितच्या माध्यमातून चांगला थ्रो झालाय
आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. अगदी योग्य वेळेला मात्र जतीनला चांगली कॉलिंग झाली, रिटर्न पाठवला गेला. सुरक्षित आहे त्या ठिकाणी जतीन मडवी. सिंगल सोबत धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलाय. 45 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सिद्धिविनायक अंजूर टीमचे कॅप्टन. चला आपण या ठिकाणी संपर्क साधा. अजूनही शेड्यूल जे आहे ते भरपूर मोठं बाकी आहे, सो प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. प्रणय भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण जतीन मडवीला पाहतोय. आतापर्यंत 6 बॉल खेळलाय आणि फक्त 7च धावा काढल्या आहेत जतीन मडवीने आणि त्यामध्ये पहिल्या बॉलवर षटकार आला होता. यावेळेस देखील बॉलला पुढे ठेवला होता. हवा तसं संपर्क नाही आहे. इनफिल्डच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त एकच धाव, एकपेक्षा अधिक काही एक नाही. या षटकामध्ये मात्र पूर्णपणे धावांवर रोख लावण्याचं काम प्रणय भोईरच्या माध्यमातून केलं जात आहे. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. सिद्धिविनायक अंजूर टीमचे कॅप्टन. चला आपण या ठिकाणी संपर्क साधा. आज संघ कोणता क्वालिफाय होईल याकडे देखील भरपूर प्रेक्षकांच्या नजरा आहेत. फुल टॉस बॉल, संपर्क हवा तसं नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी किरण भोईरच्या माध्यमातून टीमचे कॅप्टन आपण पाहतोय. यस, कॅप्टन वहां खडे है जहां मसले बडे. वेल स्टॉप. फक्त आली एकच धाव शेवटच्या बॉलवर आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 47 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 48 धावांचे लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय टीम आवाज भिनारसाठी श्री बेताल कोपर टीमने. तर या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ज्या वेळेस प्रत्यक्ष दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आपण ऐकणार आहोत राहुल भोईर यांचा आवाज. मात्र तत्पूर्वी या सिद्धिविनायक अंजूर टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क साधा. सिद्धिविनायक अंजूर टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. चला लवकरात लवकर या. वेळ आपण कमी खर्च करा. टॉससाठी थोडी घाई करा. आपल्याकडे वेळ कमी आहे. सामने जे आहेत ते भरपूर खेळवायचे आहेत. नक्कीच वेल डन सुजित नाईक, आपले देखील विशेष आभार. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. सो प्लीज अंजूर टीमचे कॅप्टन आपण या लवकरात लवकर. आपण मॅचला सुरुवात करूया. मात्र तत्पूर्वी चला सिद्धिविनायक अंजूर टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. 48 धावांचा पाठलाग. या 48 धावा काढल्या जातील का की त्या उलट रोखल्या जातील ऐकूया आपण राहुल भोईरच्या आवाजाने.
थँक्यू सो मच संदेशजी. चला आपण टॉस करतोय. या रमेशजी भोईर यांना विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचे. टॉस का बॉस. न्यू सिद्धिविनायक क्रिकेट संघ अंजूर. सिद्धिविनायक अंजूर आहे. आमची काय चूक आहे. बोललं तुला काय चला आपण टॉस करतोय आणि टॉस अंजूरनं टॉस जिंकलेला आणि फिल्डिंग घेतलेली सिद्धिविनायक अंजूर. तर मॅच लावते सुरुवात. 2 सलामीवीर फलंदाज प्रणव सोबत आलेत मैदानाच्या आतमध्ये. सुनील भोईर टार्गेट या मॅच मध्ये एकूण विजयाकरिता 48चं टार्गेट आहे. अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलाय. मॅचला होते सुरुवात. बॉलिंग मागपती बॉलर सुमित आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. आवाज बिनारच्या अगेन्स्ट वेताल कोपरमध्ये. महत्वपूर्ण मॅच आणि अंपायरचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. मात्रे पहिला बॉल सेन्सिबल क्रिकेट. समोर ड्राईव्ह करत असताना सिंगल नसा रोटेट केलेली आहे. पहिली धाव आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळते आवाज बिनारची. 48चं टार्गेट या मॅच मध्ये विजयाकरिता. जरूर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या इनिंग मध्ये 47 केला होता कोपरनं. पाण्याची मागणी लवकर करा प्लीज. बर्फ पोचवा. बर्फ लवकर. बर्फ घेऊन जा.
तिकडे खेळाडू कक्षामध्ये पाणी पोचवा. खेळाडू कक्षामध्ये आपण पाण्याचे जार पोचवायचे, 1 ते 2 पोचवून द्या लगेचच. चला, जास्त मोठी दुखापत नसावी अशीच आपण अपेक्षा करूया. सुनील भोईर यांना एक अप्रतिम खेळाडू आहेत. काळजी घ्या मित्रांनो, क्रिकेट खेळत असताना बऱ्याचशा ज्या सेफ्टी गार्ड आपण जशी लावतो तशी एक सेफ्टी गार्ड देखील किरण पवार सातत्याने त्याचा वापर करत असतो, तसाही जर आपण लावला. एक नानकर्षे देखील जे खेळाडू आहेत दळवी म्हणून, ते देखील तसा तो गॉगल लावत असतात. ही आपली सेफ्टी खूप महत्त्वाची. क्रिकेट मध्ये बघतो आपण निव्याचे चेंडू, टेनिस बॉलचा चेंडू, कॅप्टनचा चेंडू, 77 सिक्सर असे काय चेंडू यूज होतात, हॅवी असतात. लाईट बॉल नसतो, हॅवी असतो. अंडरमच्या क्रिकेटमध्ये लाईट बॉल आपण यूज करतो, म्हणून आपण स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आपली सेफ्टी गरजेची आहे. समोर ड्राईव्ह केलेलं आहे, करा फिल्डिंग, तिकडे पाहायला मिळते. काही रन्स मिळतील. चेंडू स्लीपर कव्हरला मागे चाललाय, उचलून फेक करेपर्यंत 2 धावा मिळतील. कपिल पाटील आले 3ऱ्या क्रमांकावरती. सुनील मात्र रिटायर्ड झालेत, ते मैदानाच्या बाहेर आहेत. प्रणव आणि कपिल घाटाल. एकूण रनचे 3. खराब चेंडू बॅकवर्डला जाऊन स्क्वेअर कटचा फटका चांगला आहे. चेंडू वेगाने चाललेला आहे पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू अडवणं सोपं नसेल. चांगली फिल्डिंग, फायनली चेंडू चाललेला आहे पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. यस यस, थँक्यू डीजे. कशा करिता? बॅटर कॉल भीमर. थर्ड, 3रे पंच आमचे, थर्ड पंच आपण या आमच्या वॉलरूम मध्ये. फेअर लीगल हा चेंडू. पुन्हा DRS आता मिळणार नाहीये. बॅटर कॉल होता. यस, आता पुन्हा DRS ची मागणी होणार नाहीये. बिनार संघाने DRS गमावलेला आहे. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला एकूण स्कोर बोर्डवरती पाहायला मिळते. 7 वरती स्कोर बोर्ड. 48 या मॅच मध्ये विजय खरेदी करायच्यात. आवाज बिनारला बेताल कोपरच्या अगेन्स्ट. पुढच्या देखील मॅचचा आपण टॉस केलेला आहे. सिद्धिबन कंजूर टीमला टॉस देखील जिंकलेला. फक्त दिशा दिलेली आहे. फाईन खेळले, जाणून बुजून फटका खेळले. माहिती आहे फाईन लेगला कोणी फिल्डर उपस्थित नाही, रन चांगला मिळतील. चेंडू फाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. बॅक टू बॅक 2 चौकार. चौकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या 11. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी इकडनं नसणारी. यशराज जरूर वेगानं पोहोचला. मग धाव इकडनं बघतो आपण लेग बॅटच्या माध्यमातून जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला 12 वरती. या मॅच मध्ये कराच्यात बघतो आपण एकूण चेस आहे 48 चेस आहे. 47 केल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना वेताल खोपरनं. 48 पाठलाग आवाज बिनार करतो या मॅच मध्ये. थोडा वेळ कमी घ्या प्लीज. यस डीजे. बारा धावा स्कोर बोर्ड वरती आहेत.
चांगला शॉट आहे डीप मध्ये फिल्डर रन चांगले मिळतील चौकार. गणेश गुलवी काकांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय. आपलं हार्दिक स्वागत आहे गंगामाता चषक 2025 भव्य दिवशी क्रिकेट टुर्नामेंट. आजचा दुसरा दिवस आहे आणि त्यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचंही वेलकम करतोय आपण या स्पर्धेमध्ये. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 16 धावा. खराब चेंडू फक्त दिशा दिल्या ऑन साइडला. द विकेट डीप थोडीशी खराब फिल्डिंग. चेंडू मात्र कव्हर केलाय. अजून काय रन्स इकडनं मिळतील. चुका भरपूर. वेताल खोपर असा क्रिकेट खेळला तर मग लवकर कदाचित हा मैदान सोडावा लागेल. स्पर्धा देखील क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं. 3 धावा सहज किती बघा लवकर 3 पूर्ण केला. सन्मान्य आमचे काजूराम काका यांचं देखील आगमन, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपलं हार्दिक स्वागत आहे दादा. काजूराम काका यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. गंगामाता चषक 2025 क्रिकेट टुर्नामेंट सगळे आमचे गुलवी ब्रदर्स यांचा दर्जेदार असा हा मेगा इव्हेंट. आपल्याला पाहायला मिळतं आमच्या आयोजन टीम जरूर त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. त्यांची सगळ्यांची मेहनत आहे या स्पर्धेकरिता. रन्स आहेत 19 19. काय शॉट आहे, जबरदस्त फटका आहे. हेलिकॉप्टर शॉट मिस्टर प्रणयच्या बॅट मधून. जबरदस्त फटका प्रणवच्या बॅट मधून, माफ करा, सिक्सर. थँक्यू डीजे. प्रणवच्या बॅट मधून सिक्सर. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 25. आमचे आयोजक आहेत राजा गुळवी, शुभम गुळवी, प्रतीक गुळवी, हर्ष गुळवी, दिनेश भोईर, सचिन गुळवी, नयन गुळवी, शिवम गुळवी, जयदेव गुळवी, निखिल गुळवी, जय गुळवी आणि नितीन गुळवी. ऑल गुळवी ब्रदर्सचा हा दर्जेदार असा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळतो. दर्जेदार क्रिकेट टुर्नामेंट गंगामाता चषक 2025 निंबवली बीचा हा दमदार असा मेगा इव्हेंट, दर्जेदार असा शो. आजचा दुसरा दिवस. सगळ्यांचं पण एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम बॅक. 25 धावा. आखो टप्पाचा अजून एक चेंडू मिड विकेटला क्लिअर करत असताना दर्जेदार फटका आहे. आक्रमणाला सुरुवात केलेली मैदानाच्या आतमध्ये प्रणव भोईरच्या बॅटमधून ठोकलाय सिक्सर. पहिली सॅक रोटेट झाली, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल 2 सिक्सर. प्रणव एक जबरदस्त खेळाडू आहे. खूप कमी वेळामध्ये त्यानं टेनिस बॉल विश्वामध्ये आपल्या नावाचा सातत्यानं त्याचा डंका आपण पाहत असतो. त्याची चांगली कामगिरी सिटी क्रिकेट असेल अथवा ग्रामीणचं क्रिकेट असेल या खेळाडूला सातत्यानं, मग ज्युनियरचं क्रिकेट असेल भिवंडीचं, या खेळाडूला मागणी असते. बिझी आहे सातत्यानं क्रिकेट खेळत असताना. खराब चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन घेऊन या. नो बॉल आहे, प्लस धावा देखील 6 सिक्सर. मॅच खुली केलेली आहे. बोल्ट जरूर आहेत. फ्रीटचा बॉल आहे. 2 धावा मिळतील, जरूर मिळतील. चुका होत असताना भरपूर चुका केल्या आतापर्यंत कोपर टीमनं या मॅच मध्ये. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 वरती स्कोरबोर्ड. आता फक्त धावांची गरज आहे मॅच मध्ये 8. विजयाच्या जवळ 13 चेंडू 8 धावेची गरज आहे. या पुढचा सामना आपल्याला सिद्धिविनायक अंजुन टॉस जिंकले त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला संघ खेळताना पाहायला इन ऍक्शन मध्ये.
कल्दरच्या अगेन्स्ट इन ऍक्शन पुढच्या 2 टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. सिद्धिविनायक अंजूरनं प्रथम टॉस जिंकलेला आहे. बंद्रा मारुती काल्लेर आणि अंजूर मध्ये या पुढची महत्वपूर्ण मॅच पाहायला मिळेल. या वेळेचा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेरच आपल्याला पाहायला मिळेल. 4था सिक्सर या षटकातील. साइडला फटका स्कोर ऑफ द विकेट खेळले. धाव मात्र एक सिंगल मेल. स्कोर लेवल झालेले 47 झालेले आहेत. एका धावीची गरज आहे मॅच मध्ये. चला अंजूर संघ आपण लगेचच रेडी व्हायचंय. रिव्हर्स खेळ आहेत आणि हा देखील फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सामना सहजरित्या जिंकलाय. आवाज भिनारचा आवाज. दुसरा वेळ घेऊ नका. वेताल कोपरचे कॅप्टन प्लीज आपण लगेच